नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मशरूमची म्हणजे रोवणाची भाजी। तर हे बघा, हे मशरूम आहे, ते छत्रीसारखे असतात। हे वर गोल असतो भाग आणि खाली हा दांडा असतो। तर ह्या मशरूमची आपण म्हणजे ह्या आम्ही रोवणं म्हणतो याला, या रोवणाची आपण भाजी करणार आहोत। तर सगळे मी आता ह्याच्यात काढून घेते ताटात आणि हे सगळे धुवून घेणार आहे। ह्यात लहान मोठे सर्व असतात, सर्व प्रकारचे। तर हे चांगले धुवून घ्यायचे आणि हा दांडा काढून टाकायचा। तर हा दांडा असा काढून टाकायचा, हा दांडा घ्यायचा नाही, हे फक्त वरचं घ्यायचं भाग। तर हे चांगलं सगळं धुवून घ्यायचं, प्रत्येकाचे हे दांडे काढून टाकायचे आणि हे प्रत्येक जे भाग उरतात ना, हे नळाखाली पाण्यातनं चांगले पाण्यातनं धुवून घ्यायचे। तर हे सगळ्याचं आता मी काढून घेतलेलं आहे दांडे आणि आता आपण हे धुवून घेऊया। सगळे पाण्यात चांगले थोडे थोडे करून टाकून धुवायचे, काय काय तुटलेत पाणी बदलायचं 2-3 वेळा, 2-3 वेळा चांगलं धुवून काढायचं। हे धुताना ते तुटतात, पण चांगलं एकदम धुवून टाकायचं। हा भाग ठेवतात काय काय जण, आतलं जे काळं दिसतंय ते ठेवलं तरी चालतं किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढू शकता। अशा तऱ्हेने आपण हे सगळे धुवून घेऊया। हे मशरूमचे दांडे टाकून द्यायचे, हे घ्यायचे नाही, हे आम्ही घेत नाही। आणि जे वरचं हे गोल आहे ना, हेच घ्यायचं। तर हे आता मी चांगलं धुवून घेतलेलं आहे। हे वरचे गोल जे असतात ना, छत्र्या म्हणतात याला, ह्या गोल छत्र्या या धुवून घ्यायच्या आणि आम्ही धुवून घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या। आणि सांभाळून धुवायच्या, कारण ह्या ना अशा तुटतात मग, कारण ह्या खूप नाजूक असतात म्हणून तुटतात। तर आता आपण हे बारीक चिरून घेणार आहोत। तर हे बघा, मी तुम्हाला चिरून दाखवते। हे असे चिरायचे, तुम्हाला हे पाहिजे असेल तर काळं काढून टाकायचं, नाही काढलं तरी चालेल, घेतलं तरी चालेल। हे बघा, हे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि हे असं चिरून घ्यायचं। एकदम पण बारीक नाही चिरायचं, कारण ते आळतात हे मशरूम। तर आता आपण हे चांगले चिरून घेतलेले आहेत, मस्त धुवून चांगले स्वच्छ करून चांगले चिरून घेतलेले आहेत आपण। तर आता आपण हे फोडणीला घालूया। मी तेल घातलेलं आहे टोपामध्ये आणि लसूण घालते। आता मी लसूण घातलेली आहे, आता कांदा घालते। आता कांदा आणि लसूण परतून घ्यायचा चांगला नरम होईपर्यंत। आता हळद घालते मी, मालवणी मसाला टाकते, तुमच्याकडे जे तिखट आहे ते टाकलं तरी चालेल आणि तुमच्या अंदाजाने टाका। आता गरम मसाला घालते आणि धन्याची पावडर घालते। आता हे चांगलं परतून घ्यायचं। आता हे परतून घेतलंय तिखट टाकून। आता हे मी रोवणं सगळी म्हणजे हे मशरूम सगळे ह्याच्यात घालते मी। हे बघा, हे आता रोवणं टाकून मी चांगलं परतून घेते। ह्याला ना आपोआप पाणी सुटतं। पाणी मी याच्यात काहीच घातलं नाही, पण या मशरूमला पाणी सुटत चाललंय। हे बघा, पाणी दिसतंय तुम्हाला, आपोआप याला पाणी सुटतं आणि आळते भाजी। आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालते, कारण आपल्याला हे थोडं शिजायला हवं ना म्हणून। आणि हे पाणी टाकून ढवळायचं थोडं। आणि हा बघा, कांदा खोबऱ्याचं भाजकं वाटप घेतलेलं आहे मी। तर हे कांदा खोबऱ्याचं वाटप थोडंसं मी घेते आहे आणि ते या आपल्या मशरूममध्ये म्हणजे रोवणामध्ये टाकते। हे बघा, हे टाकलं आहे, जास्त गरज नाही, थोडंसं असलं बस झालं। आणि तुमच्याकडे वाटप नसेल तर तुम्ही थोडं खोबरं टाकलं वरून तरी चालेल। हे चांगलं परतायचं आणि आता ह्याच्यात मी मीठ घालते थोडं, कारण वाटपात मीठ असतं म्हणून थोडंसं मी घालते। हे बघा, हे मी मीठ घालते आणि बघा, ही कोकमं आहेत, ही कोकमं पण मी घालते याच्यात। आणि ही कोकमं आणि मीठ घातलंय आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यावर ताट ठेवून शिजवून घ्यायचं। आपण ताट घेतलंय आणि त्याच्यावर मी पाणी ठेवलंय आणि आता आपण भाजीवर हे ठेवणार आहोत आणि भाजी शिजू द्यायची आणि मध्ये मध्ये बघत राहायचं। आता आपली भाजी मस्त तयार झालेली आहे, वास सुद्धा अगदी छान येतोय, सुगंध मस्त येतोय। आणि
ही आपली भाजी आता तयार आहे। आता पाहिजे तर आपण याच्यात थोडी कोथिंबीर टाकू शकतो। आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा रीतीने आपली मशरूमची म्हणजे रोवणाची भाजी तयार झालेली आहे। अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा। तर अशा प्रकारे आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे। मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।